यशोदानगर पोलिसांनी अवैध गांजा तस्करी विरोधात कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 1 किलो 149 ग्रॅम गांजा आणि स्कूटीसह एकूण 53,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर राजीव गांधी नगर पुलाखाली सापळा रचण्यात आला। यावेळी संशयित शेख अय्यूब शेख मुबारक वय 40 राहणार यशोदानगर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडील स्कूटीची तपासणी केली असता डिक्कीत पांढऱ्या पिशवीमध्ये गांजा आढळून आला। चौकशीत आरोपीने हा गांजा विक्रीसाठी आणल्याचे सांगितले। तसेच हा गांजा रजब उर्फ पप्पू न्याज अली सय्यद वय 28 राहणार बंदेनवाजनगर यशोदानगर याच्याकडून घेतल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतले। या प्रकरणी यशोदानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत आणि त्याच्या इतर संभाव्य गुन्हेगारी संबंधाबाबत पुढील तपास सुरू आहे। आमचे तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाहिजे आरोपी आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी नामे शेख अय्यूब शेख मुबारक वय वर्ष 40 वर्षे राहणार कब्रस्तानजवळ यशोदानगर हा त्याच्या ताब्यात असलेल्या काळ्या रंगाची ई मोपेडवर गांजेची वाहतूक करीत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून मी व माझ्यासोबत PS आनंद पाटील, राहुल बोंद्रे आणि त्यांच्या टीमनी राजीव गांधी पुलाखाली सापळा लावला। तेव्हा तिकडून जो हा इसम आला त्याला ताब्यात घेतलं। त्याला तेव्हा झडती घेतली तर NDPSच्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याचं पूर्ण पालन करून त्याला ताब्यात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा रजब उर्फ न्याज अली सय्यद वय वर्ष 28 राहणार आंधळगाव तालुका मोहोळी जिल्हा भंडारा हल्ली मुक्काम बंदेनवाजनगर गल्ली नंबर 8 यांच्याकडून विकण्यासाठी हा घेऊन जात होता। अशी तपास केल्यावरून दोघांना मी आरोपी केले। ह्याच्यामध्ये जे आहे तर मी एक किलो 149 ग्रॅम ओलसर हिरवट झाडपत्तीचा गांजा हा जप्त केला आणि हे एक ई मोपेड याचा नंबर MH31BX 4857 किंमत 25,000 असा एकूण 53,725 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कामगिरी हे आमचे तपास पथकाचे PS आनंद पाटील, राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे आणि त्याच्या पथकाने केलेलं आहे। तर याच्यामध्ये राहुल बोंद्रे यांच्या फिर्यादीवरनं यशोदानगर येथे अपराध क्रमांक 547/2026 कलम 8(क)20(ब)(2) आणि 29 NDPS प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याचा आरोपीचा आज रोजी PCR आहे।